हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचनाकार ईश्वरांच्या असीम कृपेमुळे आपण हा सत्संग ऐकायला उपस्थित राहिला आहात. भक्ति मुक्ति के दाता सतगुरु ये भटकत प्राण फिरंदा उस साहेब के हुक्म बिना नहीं तरवर पात हिलंदा. परमपूज्य परमेश्वर कबीर देवजी हे असे सामर्थ्यवान भगवान आहेत, समर्थ प्रभू आहेत, ज्यांच्या आज्ञेशिवाय एक पान देखील हलू शकत नाही, त्यांच्या मर्जीशिवाय कुठलाही प्राणी सत्संगाला येऊ शकत नाही. त्यांची मर्जी आपल्यावर कशा प्रकारे होईल? परमात्मा आत्म्याच्या सोबत आहे, या मनाचे नाहीत. आत्मा परमात्म्याचा अंश आहे, ही परमात्म्याने उत्पन्न केलेली आहे, त्याच्या शरीरातून निघालेली आहे. या आत्म्याची त्याच्याशी विशिष्ट लिंक आहे, संबंध आहे. जसे आईला आपला मुलगा किंवा मुलगी किती प्रिय असतात, ठीक अशाच प्रकारे त्या परमपित्याने ज्यामध्ये सर्व गुण विद्यमान आहेत, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, हा असा परमात्मा आहे ज्याच्यामध्ये माता पिता मित्र आणि भावाचे सर्व गुण समाविष्ट आहेत. हा आपला खरा पिता आहे, हा आपला जनक आहे आणि हाच आपली माता आहे, कारण की तिन्ही लोकांमध्ये सर्वांचे पालन पोषण तोच परमात्मा करत आहे. तर पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या परमात्म्याला विसरून आपण या काळाच्या या मायेच्या भगवानांचे स्मरण करत राहिलो, त्यांना पूजत राहिलो. आता त्यांची मर्जी कशी असेल? आत्मा जेव्हा रडतो परमात्म्यासाठी, तेव्हा मालक त्याच्या जवळ पोहोचतात. आता पुण्यात्म्यांनो, आत्मा तर तसा सगळ्यांचाच रडतो जेव्हा त्याच्यावर विशिष्ट संकट येतं, नाहीतर तो मनाच्या अधीन होऊन सर्व जीवन असंच नष्ट करतो. हा आत्मा आपलं जीवन नष्ट करतो. जेव्हा आपण उपदेश घेतला, तुमची लिंक, तुमचा संबंध परमात्म्याशी विशिष्ट पद्धतीने जोडला जातो. तसे तर आपण सर्वच परमेश्वराचे आत्मे आहोत, परंतु जो त्या परमात्म्याशी पुन्हा संबंध प्रस्थापित करून घेतो, त्याच्यावर त्याची एक विशिष्ट मर्जी असते आणि मग तो आत्मा परमात्म्याला मनापासून साथ घालतो, तेव्हा मग त्याची मर्जी त्याच्यावर होते. आणि जो सत्संगाला येण्याची आवड दर्शवत नाही, जो संसाराच्या कार्याला विशेष महत्त्व देतो, तेव्हा परमात्मा त्याच्यावर मर्जी ठेवत नाही आणि त्यांची मर्जी न झाल्याने आपण येथे येऊ शकत नाही. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या पोटासाठी, एका रोजीरोटीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत
आणि रात्रपाळीमध्ये देखील जादा काम पण करतो. आणि जो शेतकरी आहे त्याच्या वेळेला तर बंधनच नाही, तो रात्रंदिवस काम करतच राहतो. आणि कशासाठी करतो तर फक्त एक पोट भरलं जावं आणि एक घर तयार व्हावं, चांगले कपडे खरेदी करता यावेत, लग्नाच्या वेळी चांगला खर्च करता यावा, यासाठी आपण सर्व जीवनभर काम करत राहतो. आणि ते देखील जेव्हा आपल्याकडून पूर्ण होत नाही तेव्हा आपण परमात्म्याचाच शोध घेतो. एक मजूर मेहनत करतो किंवा एखादी व्यावसायिक व्यक्ती आहे, बिझनेसमन आहे, जो आपल्या बुद्धीचाही खूप वापर करतो, प्रचंड मेहनत घेतो तरी अयशस्वी होतो. असाच शेतकरी आहे, खूप मेहनत करतो, परिश्रम करतो तरी यशस्वी होत नाही. कोणते ना कोणते नुकसान होतच राहते. तेव्हा तो परमात्म्यालाच विनंती करतो शेवटी. तर मग आपण आधीच का नाही परमेश्वराशी जोडले जावे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालावे? परमात्मा काय सांगतात? दुख में सुमरण सब करे, सुख में करे न कोई। जय सुख में सुमरण करे तो दुख काहे को होवे। सुख में सुमरण किया नहीं, दुख में करते याद। कह कबीरता दास की ही कौन सुने फरियाद। पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की हे मनुष्य जीवन प्राप्त करून आपण काय करायचंय. सत्संगात आल्याने प्राण्याला हे ज्ञान होतं. महापुरुषांच्या बरोबर घडलेल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. मग तुम्ही देखील त्या महापुरुषांचे अनुकरण करता ज्यांना परमात्मा मिळाला आहे, आणि मग आपले जीवन सफल होते. तर आपल्याला या परमात्म्यासाठी, आपल्या आत्मकल्याणासाठी वेळ काढावा लागेल आणि 2 पैसे दानासाठी खर्च करावे लागतील. असं म्हणतात, देते को हर देत है, जहां तहां से आण, और ना दिया फिर मांगते फिर यो, परमात्मा सुने नहीं कान. आता ज्यांनी मागच्या जन्मी विधिवत साधना करून काही पुण्य केलेलं आहे, आज त्यांना परमात्म्याने वेळेवर रोटी दिली आहे, चांगला व्यवसाय दिला आहे, किंवा एखादं चांगलं पद दिलं आहे, किंवा दुसरे कुठले साधन त्याच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे. आता त्याच्या रोजीरोटीची समस्या दूर होत आहे, कारण त्याने पूर्वीच्या जन्मात दान केलं आहे, धर्म केला आहे. आणि ज्यांनी कंजूशी केली होती, आज त्यांना काहीच मिळालेलं नाही. कोणी मजुरी करत आहे, कोणी भिकारी बनून भीक मागत फिरत आहे. तर इथं परमात्मा म्हणतात, देते को हर देत है, जहां तहां से आन, और अणदेवा मांगत फिरो. ज्याने नाही दिलं त्याला मागत फिरावं लागेल. परमात्मा सुने नहीं कान. एक माणूस रिक्षात बसलाय आणि एक माणूस त्याला ओढत चालवत आहे. असं अंतर का आहे? कारण की जो माणूस रिक्षात बसला आहे त्याने मागच्या जन्मी पुण्य केलं आहे, आणि जो रिक्षा खेचत चालवत आहे त्याने कधीही कोणत्या जन्मात पुण्य केलेलं नाही. तर पुण्यात्म्यांनो, आपला मुख्य उद्देश तर हा असला पाहिजे की आपला जन्म आणि मृत्यू नेहमीसाठी नाश होऊ देत. तरीही आपल्याला नेहमी सतर्क असायला हवं. या काळाच्या लोकाचा कुठलाही भरवसा नाही. माणूस कधी मार खाईल, आणि काळाचा आपला पूर्ण प्रयत्न असतो की कुठल्या ना कुठल्या प्रकारे या माणसाला परमात्म्यापासून दूर करू, त्याचं नाव खंडित करू.
एकदा नाव खंडित केल्यानंतर मग हा गप्प राहतो, शांत राहतो. आणि तो प्राणी जो इथून दूर झालाय, ज्याचं नाव खंडित झालंय, मग हळूहळू त्याचं मन इथून दूर जाऊ लागतं. मग तो काळाच्या जाळ्यात अडकतो. तर सांगायचा अर्थ हा आहे की आपला उद्देश असला पाहिजे मोक्ष मिळू दे. हे परमेश्वरा, परत या घाणेरड्या लोकांमध्ये जन्म नको व्हायला. हा आत्मा रडला पाहिजे तुमचा. ह्या गोष्टी बोलण्या सांगण्याच्या नसून करण्याच्या आहेत. यासाठी तत्वज्ञानाचा आधार घेऊन चाललं पाहिजे आपल्याला. आता पुण्यात्म्यांनो, तरीही काळाचा खूप मोठा दबाव आहे जीवावर. मागचा इतिहास पहा. मोठमोठ्या भक्तांनीही मार खाल्ला, याच काळाच्या जाळ्यात राहिले. तर म्हणून तुम्हाला पुण्य देखील करत राहायचंय. आणि या पुण्यामुळे आपल्याला इथून सुटण्यासाठी देखील खूप मदत होईल. हा एक धर्मयज्ञ आहे. एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा यज्ञ आहे ध्यानाचा, आणि तिसरा यज्ञ आहे हवनाचा, आणि चौथा यज्ञ आहे प्रणाम, पाचवा यज्ञ आहे ज्ञानाचा, जे आपल्याला तत्वज्ञान सांगितलं जातं. स्वाध्याय करता हा ज्ञान यज्ञ आहे. तर हा परमात्मा मिळवण्यासाठी सुद्धा खूप मदतशील आहे. हा धर्म एक यज्ञ आहे धर्माचा. जसं तुम्ही इथं दान करता तर त्यामधून भंडारे होतात. इथं नेहमीच व्रत चालू असतं कबीर परमेश्वरांकडून. पुण्यात्म्यांनो, आपण जे दान करता हे गॉड गिव्हन आहे. नाहीतर जीव एक पैसा दान करू शकत नाही. हे तुमच्या न जाणो किती अडचणीचे समाधान करतं. कोणाची दारू सोडवतात, जीव विकार सोडू शकत नाही. परमात्म्याची दया होते तेव्हाच मन त्यापासून दूर होतं. आणि येणाऱ्या अडचणी, कोणता खटला असेल, किंवा एखादी चोरी होणार असेल, किंवा एखादं मूल आजारी पडणार असेल, किंवा परिवारातील एखादा सदस्य रोगी होणार असेल, त्यामध्ये 10-20 हजार खर्च होणार असतील, तर परमेश्वर त्याला 100 रुपयांच्या औषधात बरे करेल. आणि पहिल्यांदा तो तुमच्यावरची ही संकटं टाळेल आणि मग प्रेरणा करतो की आता दान करायला हवं. गुरुजी सांगतात, धर्म तो 10 का नहीं 10 का तीनों लोग और खैर आए तुम्हें खैर है कीजिए आत्मभोग. म्हणतात की धर्माचा नाश नाही होणार. तिन्ही लोकांचा एक दिवस नाश होणार. हे तर नष्ट होणारच, परंतु धर्माचा नाश नाही होणार. धर्म तो 10 का नहीं 10 का तीनों लोग और खैर आए तुम्हें खैर है. म्हणजे दान करण्यामुळेच तुम्ही वाचू शकता आणि करा आत्मभोग. तर पुण्यात्म्यांनो, पहिले आपल्याला परमेश्वर सुख देतो, किती दयाळू आहेत, आणि मग आतून प्रेरणा देतात की आता दान करू. आता बघता इथे किती पुण्य होत आहे. जर विश्वात कुठे आपल्याला 2 पैसे धर्मासाठी देण्याचं स्थान असेल तर तो हा बरवाला आश्रम आहे. नाहीतर पूर्ण विश्वामध्ये शास्त्रविधीचा त्याग करून मनमाने आचरण होत आहे. आणि अशा स्थानी दिलेलं दान हे कुपात्रांना दिलं जातं. गीतेमध्ये लिहिलं आहे, कुपात्रांना दिलेलं दान कधीच यशस्वी होत नाही. आता परमात्मा किती दयाळू आहेत. मग आतून प्रेरणा देतात की बघा, दात्याने आपला इतका बचाव केलाय, इथे असं होणार होतं पण परमेश्वराने मोठी दया केली. तर मग प्रेरणा देतात की काही दान करावं. तर म्हणतात, क्रय करावे साइया और मन में लहर उठा, दादू सरदर जीव के आप बगल हो जावे. हे किती दयाळू आहेत. आपल्या कल्याणासाठी किती दया करतात, आपल्या कल्याणावर किती लक्ष ठेवतात की कसे होणार याचे कल्याण. आणि हे स्वतः देखील म्हणतात, सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर पुण्यात्म्यांनो, मोक्ष प्राप्तीसाठी देखील धर्माचे हे 5ही यज्ञ गरजेचे आहेत. जसे शेतात बी लावले, सिंचन केले नाही, खते टाकली नाहीत, तर ते बी व्यर्थ जाईल. याचप्रमाणे हे सतनाम आणि सारनाम हे तर बी आहेत, आणि हे 5ही यज्ञ सिंचन आहेत. तर हे बी उगवण्यासाठी इथे सिंचन सारखे करावे लागेल.
जोपर्यंत पीक येत नाही, तर जेव्हा पीक येईल तेव्हा आपण इथून निघून जाऊ, तेव्हा आपले पीक येईल. तर अंतिम श्वासापर्यंत आपण दान देखील करायचंय, सत्संग देखील ऐकायचा आहे. ज्ञान यज्ञ याला म्हणतात. आणि प्रणाम यज्ञ हे 5ही यज्ञ करत राहायचंय आणि नामस्मरण देखील करत राहायचंय. तर यामुळे आपला भक्ती मोक्ष जो आहे यशस्वी होईल, आपल्याला मोक्ष मिळेल. आता असं माना की एखाद्या कारणामुळे तुमचा पाय घसरला, सतलोकात गेला नाहीत, तर इथे दुर्दशा तर होणारच आहे. 84 लाख योनीमध्ये तुम्हाला जावेच लागणार आहे. इतका आधार तुम्हाला मिळू शकेल. पुनर्जन्म झाला तर तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न राहणार नाही. एखाद्या चांगल्या धनी व्यक्तीकडे जन्म होईल आणि मग आपल्याला मदत मिळेल. परंतु हे तुमच्या स्वप्नात देखील येता कामा नये की भगवान पुनर्जन्म व्हावा. असं नाही म्हणण्यामुळे नाही, तुम्हाला या ज्ञानामुळे आपल्या हृदयामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये इथला इतका द्वेष, तिरस्कार होईल. जसे एखाद्या वस्तूची ॲलर्जी होते, त्याला तोंडाच्या जवळ नेल्याने देखील उलटी होते, उबळ येते. तर अशी स्थिती तुमची होईल इथे या ज्ञानाने, या भक्तिविधीमुळे होईल. काही वेळानंतर तुम्हाला इथे कोणत्याही गोष्टीचा आनंद होणार नाही. ना कुठल्या राजकारणात, ना कुठल्या MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्रीच्या पदाला तुमचा आत्मा मानणार नाही जेव्हा हे ज्ञान होईल. आणि हे ज्ञान सत्संगामुळे होईल. परमात्मा म्हणतात, 3 लोक का राज जीव को जय कोई दे, और लाख बधाई क्या करे जय नहीं नाम तेने. मग काय सांगतात परमात्मा? अगम निगम को खोज ले, और बुद्धि विवेक विचार उदय अस्त का राज मिले, तो बिन नाम बिगार. आता पुण्यात्म्यांनो, बिगार कशाला म्हणतात? आता तर अशी स्थिती नाही राहिलेली. पहिले आमच्या वेळी आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा हे 3 व्हीलर चालत असत, पेट्रोलवरच्या मोठमोठ्या 3 चाकी, ज्यामध्ये वर खाली 50 लोक भरून घेऊन जात असत. तर एक दिवस एक टेम्पोवाला आला नाही, जो त्या रोडवरून चालत असे. त्याला विचारलं गेलं की काल तू आला नाहीस काय, ठीक आहे ना? तर त्याने सांगितलं की काल मी फुकटच्या हमालीत अडकलो होतो. आता फुकटची हमाली काय असते? पोलीसवाले पकडून नेत असत, त्यांना कुठे धाड टाकायला जायचं असे. तर तो सांगत होता त्याला संध्याकाळी पोलिसांनी पकडलं परवा, आणि पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस अनेक ठिकाणी गेले, पेट्रोल पदरच्या पैशांनी टाकले आणि संपूर्ण दिवस गाडी फिरवली. आणि पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस इकडे चल तिकडे चल, आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता माझी पाठ सोडली. आणि पेट्रोल पण आपल्या पैशांनी टाकले पदरचे. तर याला फुकटची हमाली म्हणतात. फक्त खर्च होतो आणि खूप धावपळ होते, याला फुकटची हमाली म्हणतात. फुकटच्या हमालीत फसलो होतो, काही उत्पन्न झालं नाही आणि आपल्या खिशातून पैसे खर्चले आणि पूर्ण रात्र पूर्ण दिवस धावपळ झाली. तर जे भक्ती करत नाहीत, यांना भले उदय असतं का राज, म्हणजे पूर्ण पृथ्वीचं राज्य जरी मिळालं तरी तो फुकटची हमाली करतोय. फुकटची हमाली कशी करत आहे? मागील जन्मातील धन तो आज वापरत आहे आणि भविष्याचं उत्पन्न त्याच्याकडे नाही, कारण की त्याच्याकडे शास्त्रानुकूल साधनं कुठलीही नाहीये. तर तो फुकटची हमाली करत आहे, आपल्या पदरचे पैसे खर्च करत पूर्ण दिवस. इकडे कारमध्ये, कधी इकडे चल, कधी हेलिकॉप्टरमध्ये. आता कशातूनही फिर आणि मग बघ कुठे फिरशील. आता पुण्यात्म्यांनो, आपण या गोष्टींचा खोलवर विचार केला पाहिजे. तर पूर्ण पृथ्वीचा राजा आणि भक्ती नाही करत, तर म्हणतात नामाविना फुकटची हमाली. तर मग म्हणतात 3 लोक का भी राज जीव को जय कोई दे, और लाख बधाई के करे जय नहीं नाम तेने. आता पुण्यात्म्यांनो,
आपल्याला हे ज्ञान ऐकायला मिळालं नाही. आपल्याला तर या साध्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि मग या वायफळ गोष्टी ऐकायला मिळाल्या. मग या काळाने अशी आग लावली की चित्रपट निघाले. या चित्रपटांमध्ये मीडियाच्या माध्यमातून आपण अशा प्रकारे घाण आत्मसात केली. कारण त्यात मोठमोठे बंगले दाखवतात. त्यांना कुठे घरून आणायचे आहेत का पैसे? त्यांना माहिती आहे उद्या यापेक्षा जास्त तिकिटातून कमवू. त्यात मोठमोठे लग्न समारंभ, बँड बाजा, एका रेषेत पथक, ते वाजवणारे न जाणो किती सजवून धजवून आणतात. हे असं शिकवलं आपल्याला ही सर्व बकवास. आणि आपण आपलं संपूर्ण जीवन तिकडे वळवलं. सर्व जीवन पैसे कमवायचे, इकडे तिकडे हातपाय मारून, आणि मग लग्नात खर्च करतो किंवा बंगला बांधण्यात वापरतो. उद्या मृत्यू झाला तर गाढव बनून उभा राहतो. तर बंगला काय कामी आला? तर पुण्यात्म्यांनो, मन हटवावं लागेल या गोष्टींपासून जर भक्ती करू इच्छित असाल तर. आणि आमचा उद्देश तुम्हाला केवळ सांसारिक गोष्टी देणं हा नाहीये. आमचा उद्देश, या दासाचा उद्देश, परमात्म्याचा जो आदेश आहे, तुमचा इथला पिच्छा सोडवायचा आहे. तुम्हाला आवश्यक असलेल्या सुविधा अवश्य मिळतील, दुसऱ्यांपेक्षा चांगल्या मिळतील, परंतु ज्या तुम्हाला हानिकारक असतील त्या तुमच्या मागण्याने देखील मिळणार नाहीत. तुमच्यावर संकट राहणार नाहीत. तुमच्या जीवनात असलेली संकटे राहणार नाहीत. तुमचा अकाली मृत्यू होणार नाही. ही गोष्ट गॅरंटीड समजा, जर नियमात राहिलात तर. जब लग अंसा हमरी आना और काल लगे नी तेरा बाणा. आमच्या मर्यादेत राहाल भगवान म्हणतात, तर या काळाचा हल्ला तुमच्यावर होऊ शकणार नाही. पग पग परिये तक तक मारे काल अचानक बाणा. बाण म्हणजे तीर. अचानक ठोकतो. आणि जेव्हा आपण परमात्म्याला शरण जाऊ, त्याचे हे तीर आपल्यावर यशस्वी होणार नाहीत. तर आमचे जे उद्देश आहे की इथून पिच्छा सोडवायचा आहे. इंद्र दा राज कागदा बेस्टा और ना बोगा इंद्राणी नू. आपल्या आत्म्याचा इथे इतका द्वेष होईल की इंद्राने स्वर्गाचे त्याचे राज्य दिले तरी कोणी आपण इथे डुंकूनही पाहणार नाही. कारण की आपले धन उद्ध्वस्त करण्यासारखे आहे. फुकटची ओजी वाहण्यासारखी गोष्ट आहे. का वाहायची आपण? आता मन हटेल जेव्हा सत्याची ओळख होईल. बोलण्याने गोष्ट होत नाही. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा काय लक्षात आणून देतात? की कोटी जन्म तू इथे भटकत काढले असशील, काहीही हाताला लागले नाही. होय होय. परमात्मा म्हणतात, राम नाम कड़ुआ लगे, राम नाम कड़ुआ लगे, मीठे लगे दाम. दुविधा में दोनों गए, भाई माया मिली ना राम. पुण्यात्म्यांनो, एखादी घटना जी हृदयातून हटत नाही आणि या घटना आपल्याला या वाईट गोष्टींपासून दूर घेऊन जातात, परावृत्त करतात आपल्या पापी मनाला, आणि मग आपल्या परमेश्वराच्या जवळ येण्याचा यत्न करतो, प्रयत्न करतो, रडतो त्याच्यासाठी. एकावेळी हा दास आमचे पूजनीय गुरुदेवजी, तलवंडी भाई कसबा आहे जिल्हा फिरोजपूरमध्ये, तिथं त्यांचा आश्रम आहे. गुरुदेवजी सतलोकात गेले त्याआधी दासाला आदेश दिला होता सत्संग करण्याचा आणि उपदेश करण्याचा. तर ते तिथं सत्संग करायला जात असत. तेव्हा तिथे गुरुदेवांचे जे भक्त होते त्यांचा कोणी नातेवाईक आपला शोक व्यक्त करण्यासाठी आला होता. कोणाची तरी आजी गेली होती तिथे. तो शुक्रवारी आला होता. जेव्हा तो शनिवारी जायला लागला तेव्हा भक्त म्हणाले, तुम्ही सत्संग ऐकून जा, हरियाणावरून येणार आहेत महाराज, आज शनिवार आहे, तुम्ही थांबा, उद्या रविवार आहे तर सत्संग होईल. 10-11 वाजेपर्यंत सत्संग असतो, तुम्ही सत्संग ऐकून जा. तो म्हणाला, नाही, सत्संग आम्ही ऐकत असतो,
मला खूप महत्त्वाची कामं आहेत, मला जावं लागेल. तर ते म्हणाले, सत्संग तुम्ही खूप ऐकले असतील, पण असा सत्संग तुम्ही ऐकला नसेल. तो म्हणाला, नाही नाही, सत्संग सगळे एकसारखेच असतात, निमित्त करून. तो म्हणाला की मला काही महत्त्वाचं काम आहे आणि एक पार्टी येणार आहे माझ्या व्यवसायासंबंधित, आणि त्यांचा करार होईल, ॲग्रीमेंट होईल, आणि मला 5 लाखांचा फायदा होईल. सन 1998ची ही गोष्ट आहे. 5 लाख म्हणजे आजच्या काळातील माझ्या मते 50 लाखांच्या बरोबर. तर तो म्हणू लागला, नाही नाही, असे म्हणून तो निघून गेला, नाही थांबला. संध्याकाळी 4-5 वाजता निघाला. अंबालाजवळ जाताच एक ट्रक उभा होता, लोखंडी सळ्यांनी भरलेला. तो खराब झाला होता, मागे जॅक लागला होता, त्याची मागची चाके काढली होती 4ही, आणि त्याला तर ते 5 लाख दिसत होते. वेग खूप वाढवून ठेवला होता. पार्टी येईल, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी हॉटेल वगैरे बुक करून ठेवीन, दारू वगैरे आणून ठेवीन, इंग्लिश वाईन, आणि अगदी हवेत चालला होता तो. पूर्ण परिवार होता त्याचा, 2 ते आणि 2 त्याची मुलं, 4 सदस्य होती मारुती गाडीमध्ये. ती वेगात त्या ट्रकच्या खाली घुसली. तो जॅक देखील निघाला. पहिली गोष्ट तर ते जागीच मेले असतील, आणि राहिलेली कसर गाडीने भरून काढली. तो अवजड ट्रक, सळ्यांनी भरलेला ट्रक त्या गाडीवर आला. ऑन द स्पॉट मेले. आता चाटा त्या 5 लाख रुपयांच्या फायद्याला. परमात्मा म्हणतात, राम नाम कड़वा लागे मीठे लागे दाम, और दुविधा में दोनों गए माया मिली ना राम. जर तो नालायक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थांबला असता, असं म्हणतात, संत शरण में आणते आई टळे बला, और दे मस्तिष्क में सूड़ी होवा काटे में टल जाए. परमात्मा काय सांगतात की आपल्यावर जी संकटं येतात त्यांना अनेक प्रकारे थांबवले जाऊ शकते, नॉर्मल केले जाऊ शकते. पुण्यात्म्यांनो, पापांमुळेच आपल्यावर संकटं येतात. पापाने दुःख मिळते आणि पुण्याने सुख मिळते. तर आपली काही पापे तर अशी आहेत जी संतांच्या नुसत्या दर्शनाने देखील धुतली जातात. काही पापे अशी असतात जी आशीर्वादाने नष्ट होतात. काही पापं अशी असतात की त्यासाठी आपल्याला दानच करावं लागतं, त्यापासून तेव्हाच बचाव होऊ शकतो. काही पापं अशी आहेत जी भजनाने, स्मरण केल्याने नष्ट होतात. तर आपण आपल्या या जन्ममृत्यूच्या दीर्घ रोगाचा नाश करण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या औषधांचं सेवन करावं लागेल. आपल्याला गुरुदेवांचं दर्शन देखील करावं लागेल, आणि आशीर्वाद मिळवावा लागेल. आणि याचबरोबर जे 5ही यज्ञ सांगितले ते देखील करावे लागतील. तर ही जी आपल्याला विधी सांगितली जाते की कुपात्राला दिलेलं दान व्यर्थ आहे, सुपात्राला केलेलं दान यशस्वी होतं. आता जसं आपण आधी साधना करत असू, पूर्वी देखील आपण साधना पूजा करत असू, कारण भक्तांसारखे चांगले आत्मे ते केल्याशिवाय राहू नाही शकत. आणि त्यासाठी कालाने खूप मोठे जाळे पसरले आहे की सत्साधना न करता, संतांकडे न जात, नकली गुरूंकडे जाऊन तासनतास बसत राहा, धक्के खात राहा, भटकत राहा. शेवटी यांना पशु बनावेच लागेल, येथून ते जाऊ नाही शकणार. तर तेव्हा आपण साधना करत होतो तेव्हा आपल्या पूर्वजन्माचे जे संचित संस्कार होते, प्रारब्धाशी ते जोडले गेले होते, त्या प्रारब्धातील पुण्यांनी आपल्याला लाभ होत होता. जसे वर्गात पास झालो, मग लग्न झाले, रोजगार मिळाला, मूल झाले, तर आपण हा विचार करत होतो की आपल्याला या परमेश्वरांनीच दिले आहे. कोणत्या परमेश्वराने? बाबा श्यामजीने, हनुमानजींनी, श्रीकृष्णाने आणि शंकर भगवान आणि विष्णूजींनी. आपण हा विचार करत होतो की या भगवानांची आपण पूजा करीत होतो, यांनी सर्व काही दिले, सुख दिले. आता समजले की हे भगवान तर काहीच करू शकत नाहीत, हे तर तुमचे कर्म जसे आहे त्याप्रमाणेच तुम्हाला गोष्टी देऊ शकतात. आम्ही जात होतो बाबा श्यामजी आणि सालासर हनुमानजींच्या पूजेसाठी.
तर काही लाभ झाला तर त्यांचं खूप गुणगान गात आपण तिथेच बसलो असतो, आज मला हा लाभ झाला, सालासरला आल्यामुळे मला हा फायदा झाला. आणि तिथे अजून 10 जण भेटतात सांगणारे की आम्हाला देखील अशाच प्रकारचा लाभ झाला. मग तर आम्ही त्या दगडांवर पूर्ण आसक्त होत गेलो. बरोबर आहे, इथे काही ना काही लाभ सर्वांना होतो आणि तो लाभ होत होता मागील जन्मांमुळे. तर अशा प्रकारे आपल्याला काळाने ज्ञान नसल्यामुळे भ्रमित केले होते. आता आपल्याला ज्ञान मिळतंय, समजलं ती मूर्ती कोणता लाभ देणार आहे. काहीही करू शकत नाही ना, बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही. आपणच ताटकळत राहा उभ्या उभ्या. ते तर असंही नाही सांगू शकत की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. एखादं साधन तर सांगा, ते देखील सांगू शकत नाहीत ते. आणि भगवान श्रीकृष्ण विष्णुदेव तर आपल्याला भेटले नाहीत. आणि जर त्यांचा कोणी प्रतिनिधी मिळाला असता तर तो काय आपल्याला लाभ देऊ शकला असता. जन्ममृत्यू ना त्याचा चुकला ना ब्रह्मा विष्णू महेशांचा. आणि कर्मदंड शंकर आणि विष्णू या देवांना देखील भोगावा लागलाय. आपण केलेल्या कर्मांचा भोग तर आपल्या प्रारब्धातील कर्मांच्या म्हणजे येणाऱ्या संकटांचा नाश करू शकत नाही, बचाव नाही करू शकत. तर तत्वज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला समजले आहे तर काही पाप अशी असतात, काही संकट अशी असतात जी धर्म केल्याने देखील टाळली जाऊ शकतात. हे परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर भगवानजी आपल्या बरोबर असतात. कबीर भगवान म्हणतात कि जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. पुण्यात्म्यांनो, जे पुण्यात्मे आता भक्ती करत आहेत, कारण की हा प्राईम टाईम आहे भक्ती करण्याचा, भक्तीचा. ही मधली पिढी आहे कलियुगाची. आणि आता जे शरणात येतील ते पार होतील. आणि जे पार होणार नाहीत ते इथेच राहतील. इथे राहाल तर दुसऱ्या ज्या साधना तुम्ही करवत होतात त्यापेक्षा तर ही असंख्य पटीने श्रेष्ठ साधना आहे. जर तुम्ही इथेच राहणार असाल तरी देखील ही भक्ती तुम्हाला मोठा लाभ देईल. आणि इथे तर ते महामूर्ख राहतील ज्यांना कोणतेही ज्ञान नसेल. और जानबूझ साची तजय करे झूठते ने, ताकि संगत हे प्रभु सोपन में भी ना दे. आता ज्या प्राण्याला इतकं ज्ञान मिळालं आहे मग काय तो इथे राहील? मग महामूर्खच इथे राहील. इथे कशा प्रकारे राहील? शेवटच्या काळात इच्छा कमी करायला हव्यात आपल्या म्हातारपणी आणि आपण वाढवत जातो. आपण जाण्याची तयारी करायला हवी. कोणतीही आस्था ठेवली नाही पाहिजे नातवंडांमध्ये पतवंडांमध्ये. हे यांचे आपले काम पूर्ण झाले, आता मुलांचे काम सुरू झालंय. त्यांच्या मुलांचं पालनपोषण करण्याचं त्यांचे संस्कार फळतील. आणि जर त्यांना भगवानांशी जोडले तर त्यांच्या भाग्यात जे नसेल ते देखील परमेश्वर त्यांना देईल, त्यांचे रक्षण करेल. तर मग आपण ठेकेदार का झालोत? तर म्हातारपणी आपली दुप्पट दुर्दशा करतो हा काळ. ना तर आपण काही करण्यायोग्य राहतो. इच्छा तर इतक्या होतात की असं होऊ दे भगवान, याचं हे होऊ दे, नातवाचं हे होऊ दे, नातीचं तिथे लग्न होऊ दे. तर या अडचणी आता आपल्याला कमी करायला हव्यात. आणि या ज्ञानातून कमी होतील. तसं बोलून सांगून या गोष्टी होत नाहीत. तर म्हातारपणी काय होतं? आया बुढ़ापा बैरी, पड़ परिवार में ममता गहरी. आवे बुढ़ापा बैरी, पड़ परिवार में ममता गहरी. पोता ब्यालो या मन में रहरी, एली करवा जो खडी रहेली करवा जो खडी. जसं काही याने ठेका उचललाय आणि कोणी विचारतही नाही या म्हाताऱ्याला. मुलं काही काम करायला सुरुवात करतात, मध्येच जाऊन उभा राहील, असं नका करू, असं करा बाबा. ते करत असतील तर त्यांच्या कामात अडथळे आणेल. आता जो वृद्ध माणूस आज 70-80 वर्षांचा झाला, जेव्हा तो युवा होता, जे काही काम करत होता, त्यावेळी त्याच्याकडे वर्तमानातील प्रत्येक तंत्रमंत्र होते. तर त्यावेळचे ते सल्ले आता काम नाही करणार. आणि मग जेव्हा वृद्ध होईल, हे ज्ञान त्याच्या लक्षात येईल. मग परमात्मा म्हणतात, लोभी मन नाम सुमरले रे, तू जीवित मरले रे. मग जीवित मरेल.
जितके आणि जसे तुमचे विचार आचार आहेत मुलांना एकदा प्रार्थना करा. आणि जर ते म्हणाले नाही बाबा असे करूयात तर म्हणा अच्छा मुलांनो बघा असं करा. मग आपली माळ घेऊन निघून जा. दुसऱ्यांदा परत बोलूच नका. कारण की ते लहान नाहीत आणि परमात्मा त्यांच्या बरोबर आहेत. जी साथ परमेश्वर देईल ती साथ आईवडील देऊ शकत नाहीत. आईवडील आपल्या मुलांना खायला घालून चांगले स्वच्छ धुतलेले चांगले कपडे घालून शाळेत पाठवतात आणि रस्त्यात दुर्घटना होते तेव्हा तिथे आईवडिलांची कोणतीही भूमिका नाही. तिथे कोणाची भूमिका आहे? परमेश्वराची. जेव्हा तिथे भगवानांची भूमिका आहे अशा कठीण प्रसंगी तर तिथे परमेश्वर काय डोळे मिटून थोडाच बसणार आहे तुमच्या मुलांसोबत? तर पुण्यात्म्यांनो, आत्मज्ञान बिना नर भटके. तर ज्ञान नसल्यामुळे आपण भटकतच आहोत. ज्ञान झालं तर भार हलका होईल. जसं सीताजींचं राजा जनक यांनी लग्न लावलं होतं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसात वनवास झाला. वनवास झाल्यानंतर मग तिचं अपहरण झालं. रावणाच्या कैदेत राहिली 12 वर्ष. आता राजा जनक इतका समर्थ नव्हता का की त्याने आपल्या जावयाला आणि मुलीला तिथे आपल्या वनात बसवून ठेवलं असतं, जंगलात आपल्या राज्यात, आणि वनवासाचा वनवास, आणि तिथे दिल्या असत्या सर्व सोयीसुविधा, खाण्यापिण्याचं सामान पाठवून दिलं असतं. परंतु नाही. ते विद्वान पुरुष होते. त्यांना माहीत होते की आपले कर्तव्य फक्त विवाह करून देण्यापुरतेच होते आणि आता त्यांचे भाग्य उजळेल. आपण आता मध्ये लुडबुड करणं बिलकुल योग्य नाही. आता आपण त्यांच्यामध्ये पडणं मूर्खपणाचं ठरेल. आणि आपण पहिले मध्ये पडतो. आपल्या मुलीचं लग्न करून दिलंय तसं तर सर्वच गोष्टी बिघडत चालल्यात. नाहीतर जिथे आपण मुलीचा विवाह करतो तिथे जे आहे भगवानाचं भय राहिलं नाही. आणि अशीच स्थिती आपली देखील आहे. मुलीचं लग्न केलं जातं. मुलगी सासरी जाऊन तिसऱ्याच दिवशी फोन करते की माझ्या सासूने सकाळी मला दूध दिलं नाही. तर मुलीची आई म्हणते दे त्यांना फोन दे आणि दे तुझ्या सासूला 2 शिव्या ऐकवते. मग 4 शिव्या देते आपल्या विहिणीला. मग हमरी तुमरीवरती येते. अशाने भांडण तंटा वाढू लागतो. कोर्ट कचेरी सुरू होते. सांगा ही काय गोष्ट झाली? छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा मुद्दा उभा करून आपण कहर माजवून ठेवलाय घरांमध्ये. मुलीला समजवा, आता हे घर तुझं नाही राहिलेलं, आता ते तुझं घर झालंय आणि आता प्रेमाने राहा. त्यांच्याशी आपल्या आईवडिलांसारखे वाग. आपल्या घरात आपली जागा निर्माण कर. तर आपण आधीच मुलांना सांगतो की जर तुला कोणी काही म्हणालं तर लगेच मला सांग. मुलगी तर अजूनही लहानच असते. थोडंसं काही झालं तर लगेच फोन करते. होईल अशांती निर्माण. आपण हे सर्व ज्ञानाच्या अभावाने बिघडवले आहे. चांगली शिकवण नष्ट झाली. कारण काय झालं? पहिले वडीलधारी माणसं विशेष करून मुलांना जवळ घेऊन बसत असत, आजूबाजूला बसलेले असत तेव्हा चांगलं वळण लावायचा प्रयत्न करत असत. आता सर्व पैसे कमावण्यात इतके व्यस्त झालेत. एक भक्त सांगत होता त्याच्या मुलाला त्याचे वडील 10 दिवसांपासून कधी घरी येतात आणि कधी बाहेर जातात. नेहमीचा दिनक्रम. म्हणजे वडील जेव्हा येतात तेव्हा मुलगा झोपलेला असतो आणि मुलगा उठण्याआधी जागण्याआधीच वडील परत कामाला गेलेले असतात. अशामध्ये मुलांना आपण चांगली शिकवण कधी देऊ शकणार? तर मुलांनी समाजातून जशीही जेथूनही चांगल्या वाईट संगतीतून शिकवण मिळते त्याच रस्त्याने वागू लागतात. तर आपल्याला आता सत्संगात येणं गरजेचं झालंय. घरी देखील सत्संग लावा. मुलांना त्यांच्या समोर बसवा आणि लहानपणी मुलांच्या मनात जी गोष्ट घर करेल ती गोष्ट त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहते. ती गोष्ट चांगली किंवा वाईट ग्रहण केलेली गोष्ट लहान मुलं नेहमीच त्यावरच आरूढ राहतात. तर आपण लहानपणापासूनच त्यांना चुकीची शिकवण दिली आहे. याच कारणामुळे आपण अडचणी अजून वाढवून ठेवल्या. तर सत्संगामुळेच कमी होतील. तर सांगण्याचा अर्थ हा आहे, तर आपण परमात्म्याच्या शरणी आल्याने आपल्या सर्व अडचणींचे समाधान होईल आणि परमात्म्यावरचा विश्वास वाढेल. आता प्रसंग असा चालू आहे की आपण जसे तुमच्यावर एखादे संकट येते आणि तुम्ही नाम घेतलेले नसेल
तर ते संकट तुमचे कंबरडेच मोडेल. त्यापासून तुमचे संरक्षण होणार नाही. संरक्षण करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागते, आणि तो परमात्मा ज्याच्या शरणात तुम्ही आधी कधी राहिले आहात आणि पार झाला नाहीत, आणि मग तुम्ही पुन्हा भटकत आहात, तर मग त्या परमेश्वराला माहीत असते. म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गैल गैल लाग्या फिरूं जब लग धरती आकाश. आता जसे आपण कबीर परमात्म्यांच्या शरणात नव्हतो, आपण आपल्याकडून तर शरणात नव्हतोच, परंतु पहिल्यापासूनच आपण त्यांच्याशी कनेक्टेड होतो. कित्येक वेळेला अशा मोठमोठ्या दुर्घटनांमधून त्यांनी आपल्याला वाचवले. एकदा नव्हे, कितीतरी अशा अनेक प्रकारच्या घटनांमधून. तर आपण असा विचार करत असू की हे ब्रह्मा, शिवजी, विष्णूजी आणि श्यामजी यांनी आपलं रक्षण केलंय. तर ते नाही. आपण यांची भक्ती करत होतो म्हणून त्यांनी आपल्याला वाचवलंय? नाही. जसा एक टिटवी पक्षी होता, महाभारतात एक प्रकरण येतं, महाभारत ग्रंथामध्ये लिहिलंय की महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं. समोरासमोर सेना उभी होती. त्या कुरुक्षेत्राच्या मैदानात काही दिवसांपूर्वी युद्धात सेना एकत्र येण्याआधी एका टिटवी नामक पक्षाने, त्या मादीने अंडी घातली मैदानात त्या कुरुक्षेत्राच्या. आणि जेव्हा चारही बाजूंनी सेना एकत्र येताना तिने पाहिले, तेव्हा तिच्या लक्षात आले की आपली पिल्ले मरणार, आपल्या अंड्यांचा नाश होईल. तेव्हा त्या पक्षिणीने परमेश्वराजवळ प्रार्थना केली. आता ती पक्षिणी ना रामाची पूजा करत होती, ना त्या कृष्णाची, ना गॉडची, ना अल्लाची. आता तिचा कोणी इष्टदेव नव्हता, परंतु आत्म्यातून साथ घातली. आत्म्याचा साथी कोण आहे? एक परमक्षर ब्रह्म आहे. कारण आपण त्यांच्यापासूनच उत्पन्न झालो आहोत, आणि तो मदत त्याचीच करतो ज्याचे मागील जन्मातील काही चांगले संस्कार असतात. नाहीतर टिटवी तर सोडा, इथं माणसं तडफडून तडफडून मरतात, त्यांचे तो ऐकत नाही. आणि तरी आपण त्यांचीच पूजा. पहिले आपण असा विचार करत होतो हे मदत करतायत, परंतु नाही केली त्यांनी, तर जेव्हा कंबरडं मोडलं काळाने. तर सांगण्याचा भाव असा आहे, टिटवीच्या अंड्यांचं रक्षण परमात्म्यानं केलं, कारण काहीही बनवलं. असं म्हणतात, इंद्राच्या हत्तीची एक घंटा तुटली होती, हत्तीला बांधत असत अशी भव्य, परंतु तिचा खूप मोठा घेर होता, ती अंड्यांवर येऊन पडली. महाभारताचे युद्ध झाले, अग्निबाण सोडले गेले, आजूबाजूची जमीन देखील नष्ट झाली, डोंगर देखील नष्ट झाले, पण अंड्यांना झळ पोहोचू दिली नाही. आता ती टिटवी कोणाची पूजा करत होती? ती रामाची पूजा करत होती, कृष्णाची करत होती, की विष्णूची करत होती, की श्यामजीला पूजत होती? आणि त्यांचे रक्षण केले ते कोणी केले? त्या पूर्वसंस्कारांनी केले. जसे गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 मध्ये 3 भगवान सांगितले आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे तुमच्या प्रारब्धात कोणतेही बदल करू शकत नाही. ते स्वतः देखील नाशवंत आहेत, आणि त्यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत ते सर्व नाशवंत आहेत. 17व्या श्लोकात म्हटले, उत्तम पुरुषतु अन्य परमात्मा इति उदाहरते, य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्ययः ईश्वरः. वास्तविकतः पुरुषोत्तम, उत्तम पुरुष, पुरुषोत्तम, श्रेष्ठ परमेश्वर तर कोणी दुसराच आहे ज्याला परमात्मा म्हणतात. आणि तोच तिन्ही लोकात जाऊन सर्वांचं धारण पोषण करतो. कोणत्याही प्राण्याचा जसं काही देणं घेणं आहे तसंच करतो. त्यांनी तीच व्यवस्था करून ठेवली आहे. आणि विशेष परिस्थितीमध्ये तो आपल्या प्रिय आत्म्यांसाठी स्वतः देखील म्हणतात, सो छल सीधर मैं करूं अपने जन के काज. आता पुण्यात्म्यांनो, हे किती दयाळू आहेत, तरी देखील आपल्यासोबत भटकत राहतात. आपण तर मूर्खपणा करून इथेच राहतो. आणि जे आपण इथे राहिलो आहोत, तर आपल्यासाठी बघा पुन्हा भटकत आहेत परमात्मा. 600 वर्षांपूर्वी आलेले कबीर परमात्मा जागोजागी जाऊन आपणहूनच आपला सत्संग सुरू करत असत. पुण्यात्मा त्यांचेही विचार ऐकण्यासाठी बसत असत. त्यांना मग चार्ज करून परमात्मा सशरीर आले होते, सशरीर परत गेले. त्या व्यतिरिक्त देखील ते जेव्हा हवे तेव्हा प्रकट होऊ शकतात. आता
एकदा राजा द्रुपदची मुलगी द्रौपदी रोज गंगेवरती स्नानासाठी जात असे. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी आणि आपल्या राण्यांसाठी गंगेवर स्नान करण्यासाठी घाट बनवले होते, पक्के घाट बनवले होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? मीना आत्माराम वाघ, आपण कुठून आलात? नाशिक तपोवन रोड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती आहे, सध्या मी गृहिणी आहे आणि शॉप रेंटनी दिलेले आहे आमचे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2014 संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जे सर्व पारंपरिक जे भक्ती करतात तीच आम्ही करत होतो. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या सर्व देवदेवतांची भक्ती करत होतो. पण शंकराची भक्ती पण आम्ही खूप केली. लिंगाला आम्ही अभिषेक करणं आणि उपवास करणं, पांढऱ्या वस्त्रासहित आंघोळ करून त्याची लिंगाचे आम्ही अभिषेक करणं आणि 151 पांढरे फुलं वाहणं, बेल वाहणं, पारंपरिक खूप भक्ती केली आम्ही. आणि हे स्वाध्याय पण करत होतो. कृष्णाची पण प्रत्येक जेव्हाला वर्षातनं जे सण येतात ते साजरे करत होतो आणि प्रत्येक महिन्याला जे काही असतं ते पण आम्ही साजरा करायचो. सगळे उत्सव साजरा करायचो पारंपरिक पद्धतीने. या व्यतिरिक्त आपण काही गुरु धारण केले होते का? आम्ही गुरु धारण केले होते, म्हणजे स्वाध्याय केला होता. आम्ही स्वाध्यायला इतर करता शेजारी पाजारी जे स्वाध्याय करायचे आम्ही पण करायचो, स्वाध्यायला जायचो. आणि आम्ही 12 वर्ष स्वाध्याय केला. स्वाध्याय केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये परीक्षा पण दिल्या. विकासार्थीला जाणं प्रत्येक महिन्याला 15 दिवसातून, एकादशीला भाऊफेरीला जाणे आणि बालसंस्कार केंद्र पण चालवत होते आणि गीतेचे काही अध्याय पण मुखोद्गत होते आणि गीतेचे आम्ही अध्ययन पारायण वगैरे सगळं करत असायचो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण स्वाध्याय परिवाराशी निगडीत होतात, त्यांची पण आपण भक्तिविधी करत होतात. मग असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा सापडला आणि आपण त्या मार्गात का आलात? वडिलांचा पण व्यवसाय शेती आहे. ते एकदा शेतीच्या एका शिबिरामध्ये गेले, तेव्हा त्यांना एक ज्ञानगंगा पुस्तक मिळालं. तेव्हा ते घरी घेऊन आले. तेव्हा ते मला बोलले की हे आपण जे करतोय हे चुकीचं आहे, ह्या पुस्तकात काही शास्त्रानुसार दिलेलं आहे, हे आपण केलं पाहिजे. तर तेव्हा मग त्यांनी ते पूर्ण वाचलं आणि मग मी पण त्यांच्याबरोबर वाचलं. तेव्हा खऱ्या पद्धतीने शास्त्र पद्धतीने ही भक्ती कळाली. ही भक्ती कळाल्यानंतर मग आम्ही वडील म्हणे मग आपण नाही काही शास्त्रानुसार भक्ती आहे, आपण उपदेश घेतला पाहिजे. मग वडील हरियाणाला गेले, बरवाला आश्रममध्ये गेले. त्यांनी गेल्यानंतर त्यांनी तिथलं वातावरण बघितलं आणि उपदेश घेतला. आणि मग आल्यानंतर त्यांनी सांगितलं तिथलं वातावरण कसं आहे, काय कसं आहे आणि खूप आवडलं वडिलांना. त्यांनी उपदेश घेतल्यानंतर मग आम्ही पण 2-3 महिन्यांनी गेलो आणि शास्त्रानुसार भक्ती कळाल्यानंतर मग आम्ही पण नामोपदेश घेतला आणि आम्ही पण ती भक्तीला सुरुवात केली. ताई, जसं आपण सांगत आहात की सर्वप्रथम आपल्या वडिलांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं आणि त्यातलं ज्ञान समजून घेतलं आणि स्वतः संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपल्या परिवाराला सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आणलं. पण मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज असं काय ज्ञान देत आहेत किंवा त्यांच्या आश्रमामधलं वातावरण असं काय आहे की ज्याकडे आज भक्त समाज आकर्षित होतो आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेतो आहे? तिथे आश्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला शास्त्र म्हणजे काय आणि भक्ती शास्त्रानुसार काय करायची. तिथे गेल्यानंतर आम्ही सत्संग ऐकले. सत्संगातून आम्हाला वेद कळाले, पुराण कळाले. हे सगळं ज्ञान कळाल्यानंतर आम्हाला ते आगळं आणि वेगळं हे सगळं दिसल्यानंतर आम्ही त्या भक्तीला सुरुवात केली आणि ते आम्हाला एकदम आम्हाला ते पूर्णपणे ते योग्य वाटलं. नंतरच आम्ही ती भक्ती सुरू केली. उपदेश याच मार्गाने चालायला लागलो आम्ही.
जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे शास्त्रानुकूल आहे. त्यांनी तुम्हाला गीताबद्दल माहिती सांगितली, वेदांचं तुम्हाला ज्ञान दिलं आणि ते ज्ञान तुम्हाला पटलं आणि सद्भक्ती कळाली म्हणून तुम्ही त्यांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं अनुग्रह घेतला, नामदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत? बदल म्हणजे इतर आपण जे आधीची जी पूजा करत होतो आणि आपण याच्यामध्ये पूजा करतो, ही शास्त्रानुसार पूजा म्हणजे काय, हे सगळं वेदांना धरून पकडून त्याच्यामध्ये सगळे खूप आम्हाला फरक वाटला मोठा, की आपण शास्त्रानुसार केल्याने काय फायदा होतो, काय तोटा, हे सगळं कळाल्यानंतर मग ते योग्य वाटलं आम्हाला. तेच कळलं. आधी उपवास करणं, ह्या देवाला जाणं, त्या देवाला जाणं आणि पूजा पाठ देवाला, म्हणजे घरामध्ये कसं आहे, आधी पूजा ताटामध्ये सगळे देव काढून त्याला आंघोळ घालणं, फुलं वाहणं, गंध लावणं, अगरबत्ती, नारळ फोडणं, हे सगळं करत होतो. पण याच्यामध्ये शास्त्रानुसार म्हटल्यानंतर तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं करायचं नाही आहे. हे सगळं याच्यामध्ये काही व्यर्थ वेळ घालायचा नाही आहे आणि आपण बाकीचे कामं करता करता आणि सगळं दररोजचे नित्यनेम कामं करता करता आपण हे सगळी शास्त्रानुसार भक्ती करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला हा मोठा फरक जाणवला. म्हणून आम्ही ही शास्त्रानुसार भक्ती करायला लागलो आणि ह्याच्यामध्ये आम्ही आल्यानंतर फायदा काय असतो, तोटा काय असतो, हे कळायला लागलं. मग आपल्याला व आपल्या परिवाराला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काही फायदा किंवा काही अनुभवाला आलेत का? हो, आले. कारण ह्या भक्ती मार्गात आल्यानंतर 4 महिन्यामध्ये आम्हाला एवढे फायदे झाले की जी आम्ही शेती करत होतो त्याच्यामध्ये काही उत्पन्न पण निघत नव्हतं. ती आम्ही दुसऱ्याला करायला देणार होतो, पण ते कोणी करत पण नव्हतं आणि आमच्याकडे आर्थिक मानसिक सगळीच परिस्थितीने आम्ही थक्क झालेलो होतो. काही सुचेना, असे समोर आम्हाला काहीच दिसत नव्हता. आणि पण परमात्माच्या शरणामध्ये आल्या, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आम्हाला 4 महिन्यामध्ये की जे शेती आम्हाला विकायचा विचार करत होतो, पण ती शेती पण विकल्या जात नव्हती. माझे मिस्टर आजारी होते, त्यांच्या दोन्ही पण किडन्या फेल झालेल्या होत्या. त्यामुळे आमच्याकडे पैसा पण राहिलेला नव्हता ट्रीटमेंटला आणि आर्थिक मानसिक परिस्थिती खूपच हलवलेली होती आमची. ह्यामुळे आम्हाला कोणाकडनंच काही साथ मिळत नव्हती. त्यामुळे फक्त वडील आणि आम्ही वडिलांचाच एक मोठा आधार होता आणि परमात्माच्या शरणात आल्यावर परमात्माचा आधार मिळाला आम्हाला मोठा. आणि त्यानंतर 4 महिन्यामध्येच आमची शेती पण विकल्या गेली आणि आम्ही स्वतःचा फ्लॅट पण घेतला आणि नंतर 2 स्वतःचे शॉप पण घेतले आणि माझ्या मिस्टरांची ट्रीटमेंट करायला आम्हाला पैशांची पण उपलब्धी झाली. त्यानंतर ह्या भक्तिमार्गात आल्यानंतर मग माझ्या मिस्टरांची BP, शुगर हे सगळं नॉर्मल यायला लागलं आणि त्यांची तब्येत पण ठीक व्हायला लागली आणि वडिलांना पण भरपूर फायदे झाले आणि आम्हाला पण घरामध्ये जे मनस्थिती कोणाचीच ठीक नव्हती, ती सगळी मनस्थिती पण चांगली झाली आणि सगळ्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहिलं नाही. वडिलांची पण परिस्थिती चांगली झाली, त्यांना पण कुठल्याही प्रकारचं कर्ज राहिलं नाही. आमच्यावर पण कर्ज खूप होतं, ते पण आमच्या परमात्माच्या शरणात आल्यानंतर आमचं कर्ज पण नील झालं, वडिलांचं पण झालं कर्ज नील आणि आम्ही आता सुख समाधानाने परमात्माची भक्ती करतो आणि हेच शेवटपर्यंत करीत असणार आहे. आणि याच्यामध्ये परमात्माने भरपूर लाभ दिले आणि शारीरिक लाभ पण सगळ्यांना झाले. अजून परमात्माच्या दयाने वडिलांना पण आईवडिलांना पण कुठले आजार नाही. आणि मी एकदा पडले होते तर माझ्या हाताचं ऑपरेशन सांगितलं, पण परमात्माने दया केली, ते हाताचं ऑपरेशन पण माझं करावं नाही लागलं. परमात्माने भरपूर लाभ दिले आम्हाला आणि ह्या लाभामध्ये आम्ही परमात्माची भक्ती करतोय आणि सुखाने आणि सुख समाधानी परमात्माच्या शरणात असून भक्ती करतोय. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि आज त्यांच्या मार्गावर आपण मार्गस्थ आहात आणि त्यामुळे आज एक सुखी आणि आनंदी जीवन आपण जगत आहात. तर ह्या अनुषंगाने जर आपल्याला आपल्यासारख्या ज्या इतर श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत आणि आपल्या या TV चॅनलच्या माध्यमातून श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संबोधित कराल?
आपल्याला ह्या मार्गात आल्यानंतर आम्हाला जसं शास्त्रानुसार भक्ती कळाली तशी इतर सगळ्यांनी पण शास्त्रानुसार भक्ती समजून घ्यावी. शास्त्रानुसार भक्ती म्हणजे कशी आहे की आपल्याला वेद म्हणजे काय, पुराण म्हणजे काय हे सगळं कळलं पाहिजे. आपण इतर पूजा पाठ करतोय पण त्याच्यामध्ये शास्त्रानुसार काही करत नाही आहे, फक्त आपण पुराणानुसार ही भक्ती करतोय. आपल्याला त्याच्यातला लाभ पण कळत नाही आणि काहीच हानी पण कळत नाही. आपण इतर करतोय म्हणून तो करतोय. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर शास्त्रानुसार भक्ती काय आहे हे पण कळतं आणि त्यांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला लाभ पण होता. आणि सगळ्यांनी ही भक्ती समजून घ्यावे. शास्त्र म्हणजे काय, वेद म्हणजे काय, आपण काय करतोय हे सगळे ते पुराव्यानुसारच भक्ती सांगताय. आपण अंधश्रद्धेमध्ये आज सगळा समाज सुशिक्षित आहे. आपण काय करावं काय नाही करावं, आपल्याला हे आपले वेद काय, पुराण काय हे सगळं काय सांगताय याच्यातलं बघूनच आपण भक्ती केली पाहिजे. आणि आम्ही जशी भक्ती केली आणि आम्हाला जसे लाभ झाले तसे इतरांना पण मिळतील. आपण शास्त्रानुसार भक्ती केली तर आपल्याला लाभ काय हानी काय हे सर्व कळेल. जसं तुम्ही सांगत आहात की आज सुशिक्षित समाज आहे आणि समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे काही साहित्य आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते साहित्य अध्ययन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सत्संग आहेत, त्या सत्संगाच्या माध्यमातून सुद्धा संत रामपालजी महाराज आज समाजाला संबोधित करत आहेत. ते सत्संगाचं ज्ञान अर्जन करून एखाद्या माणसाला असं वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज परमात्माची संत रामपालजी महाराजांचे ज्ञान हे सगळं सगळ्या टी व्ही चॅनलवर आणि मोबाईलवरती आज सगळ्यांकडे चांगले मोबाईल असून फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हे सगळेचे सगळे, इन्स्टा आणि सगळ्या याच्यावर पण आपल्याला परमात्माचं ज्ञान पण दिसतं आहे. टी व्ही चॅनलवर सत्संग येतात, ते सत्संग बघा आणि खाली पट्टी येते त्याच्यावर आपल्याला ॲड्रेस कळेल. त्या ॲड्रेसवर आपण कॉल करू शकतो आणि परमात्माचे बुक पण फ्री मिळतात आणि त्याच्यावर तुम्ही कॉल करून फ्री बुक पण मागू शकता. आणि त्याच्यावर नंतर आपल्याला ते आपण नाही जवळ सत्संग बघितल्यानंतर ते ज्ञान समजून घेतल्यानंतर आपण टी व्हीवरती ते खाली पिवळी पट्टी येते त्याच्यावरती मोबाईल नंबर येतो, तुम्ही कॉल करू शकता आणि हे कॉल केल्यानंतर जवळचं नामदान सेंटर असतं तिथे तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलवर जो काही सत्संग आज टेलिकास्ट होत आहेत तिथे काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी त्या व्यक्तीला, त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? तिथे एक पण रुपया लागत नाही. आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे फ्रीमध्ये मंत्र पण उपदेश पण दिला जातो आणि फ्रीमध्ये आपल्याला तिथे ती जे आपल्याला दीक्षा घेण्याची ती सामग्री लागते ती पण फ्रीमध्ये मिळते. तिथे एक रुपया पण खर्च लागत नाही. तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळं फ्रीमध्ये मिळतं. सगळ्या फ्रीमध्ये सुविधा आहे आपल्याला तिथे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.